हॅलो, नमस्कार. दुपारचे भर 12 वाजलेत आणि माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की हा पक्का लॉकडाऊनमध्ये होता. एकंदरीत माझी दाढी आणि माझे केस हां, एकटा दोघंजण. कोणीतरी सांगा मला की कमेंट करून माझा आवाज येतोय का. तोपर्यंत मी बोलतो ते कळणार नाही कोणालाच. हॅलो, हॅलो, माझा आवाज येतोय? हां, हो, ओके. राज माहोरे, नमस्कार. आणि तुम्ही पक्क सांगितलं की माझा आवाज येतोय, त्यामुळे मी माझ्या कार्यक्रमाला इथून पुढे सुरुवात करतोय. 4 जण लाईव्ह आलेत, हळूहळू सगळेजण जॉईन होतीलच. हा, ओके, आवाज येत आहे भाई. ओके ओके, थँक्यू सांगितल्याबद्दल राज, थँक्यू. तर ही आहे दुपारची 12 वाजताची एकदम टळटळीत उन्हाची वेळ. जर लॉकडाऊन असला असता तर मी कुणाच्या तरी लग्नाच्या पंक्तीत जेवत बसलो असतो. आज मी तुमच्यासोबत लाईव्ह करतोय आणि मुळात हा लाईव्हचा उद्देश एकच की आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांना सांभाळून पुढे गेलं पाहिजे आणि इथून पुढच्या कोरोनाच्या काळातसुद्धा आपण एकमेकांसोबत एकमेकांच्या साथीने या कोरोनाच्या आजारावर मात केली पाहिजेत. म्हणजे मी कायम कोरोनाविषयी आता म्हणायला लागलो आहे की कोरोना ही T20 मॅच नाही किंवा 50-50 ओव्हरची मॅच नाही. कोरोना म्हणजे कसोटी आहे आणि आपल्याला कसोटी जिंकायची आहे. त्यामुळे आपल्याला आता डटके खेळणं होगा सगळ्यांनाच. त्यामुळे आपण पुढचा काळ असाच राहूयात, एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या पाठीवर एकमेकांची थाप मारत आणि एकमेकांना पुढे नेऊयात सांभाळत सांभाळत. आणि मी आता बसलो एका काजूच्या बागेत आमच्या इथे, एका काकूंच्या, आमच्या शेजारच्या. आणि तुम्ही घरात आहात. ओके, स्वागत आहे. थँक्यू संगरत्न सर. मी माझ्या या लाईव्हच्या सेशनला सुरुवात करतो आहे. काही कथा आणि कविता असं या सेशनचं नाव आहे आणि मी यात माझी एक कविता आणि काही कथा सादर करतो आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु मला काही लेखकांना किंवा काही लिहिणाऱ्यांना आपलं स्वतःचं लिहिलेलं थोडं आवडत असतं आणि मला माझं आवडतं आजपर्यंत सादर करतो आहे. खूप काही लिहिलेलं नाही, परंतु जितकं लिहिलं आहे आणि त्यातला माझा आवडता आहे तो काहीसा भाग मी आपल्यासमोर सादर करतो आहे. या काजूच्या बागेतल्या गारव्यात बसून मी आपल्याशी संवाद साधतो आहे, ही सगळ्यात भारी गोष्ट आहे. आणि निसर्गाशी माझं खूप जवळचं नातं आहे. त्यामुळे निसर्गावर प्रेम करणारी, निसर्गाच्या सानिध्यात रमणारी माणसं मला खूप जवळची वाटतात आणि मी अशा माणसांच्या खूप जवळ गेलो आहे. अशाच एका माणसाची गोष्ट मी सांगतो आहे. मी पुण्यात असताना अशा खूपशा माणसांना भेटलो जी निसर्गाच्या खूप जवळची होती. त्यातल्याच एक भेटलेल्या माणसाला मी आपल्या समोर आणतो आहे या पुढच्या लघुकथेतून. पुण्यात असताना एक सवय होती सकाळचं लवकर फिरायचं आणि रविवारचा तर अख्खा माझा दिवस हा फिरण्यातच जायचा. त्यामुळे रविवार माझ्यासाठी सॉलिड होता. तर त्याच एका रविवारची कथा मी तुम्हाला सांगतो आहे. कथेचं नाव आहे ओ तांबे. ओ तांबे. रविवार आहे म्हणून माझं कधी जास्त वेळेपर्यंत झोपणं होतच नाही. उलट लवकर उठून भटकायला जाणं, पर्वतीवर जाऊन तास तासभर बसणं होतं. आज वेगळ्या मार्गाने चालायचं ठरवलं. काही वेळा त्याच ठिकाणी जरी पोहोचायचं असेल तरी मार्ग बदलावा लागतो. पोहोचण्यातल्या आनंदापेक्षा प्रवासातला आनंद महत्त्वाचा. प्रवास बोर नाही होऊ द्यायचा म्हणून मार्ग बदलावे लागतात. वेगवेगळ्या वाटेची मज्जाच वेगळी असते. असो, आज पर्वतीपासून ते तळजाई पठारापर्यंत जायचं होतं. मग थेट झाडाझुडपांची वाट निवडली. जरा कमी ही जंगलातली पाऊल वाटच. या झाडातल्या हिरव्या वाटा मला स्वर्गात जाणारे हायवे वाटतात कधीकधी. कितीतरी किड्या, मुंगे, लहान थोर कीटक आपल्या डेली रुटीनमध्ये गुंतलेले असतात. त्या सगळ्यांचा संसार बघत मी चालणं सुरूच ठेवलं. पुढे जात राहिलो. जरा चालल्यावर याच जंगलात 4-5 माणसं मला काम करताना दिसली.
इथले पालिकेचे कर्मचारी म्हणून मी थोडं दुर्लक्ष देखील केलं. मेडिटेशन आटपून झाल्यावर त्यातल्या एका माणसाची माझ्या कानावर हाक पडली, अहो जरा या की साफसफाईला. हाक होती PS तांबे यांची. कुणाचं प्रेमाचं बोलवणं मलाही नाकारता येत नाही. त्यांच्या जवळ जाऊन विचारलं, तुम्ही कर्मचारी नाही का? नाही, आम्ही स्वतःहून काम करतोय. त्यांच्या या एका बोलण्यानंतर मीही दुसऱ्याच मिनिटाला कामाला लागलो. त्यांनी सांगितलेलं गवत उपटायला लागलो. वाढलेलं काँग्रेस उपटताना सोबतची माणसं सांगायला लागली, तुला हाक मारणारे ते तांबे काका आहेत ना, ते गेली 18 वर्ष या झाडांसाठी काम करतात. आम्हीही सुरुवातीला फक्त तळजावीर फिरायलाच यायचो, पण यांच्याकडे पाहून आम्ही काम करायला लागलो. ते एकटेच होते, पण आता आमची 5 जणांची टीम आहे. तेवढ्यात काका मला म्हणाले, काय काम करतोस तू? मी जाहिराती लिहितो काका. मी बोलून मोकळा झालो. आपलं काम मोठ्या आवाजात सांगितलं. तितक्यात काकाच बोलते झाले, अरे माझेही 7 कविता संग्रह प्रकाशित आहेत. हे ऐकून माझा स्वतःच्या लिखाणावरील अहंकार गळून पडला. 2 तास काम करताना मला तांबे काका कळत गेले. मला ते पिक्चरमधले हिरोपेक्षा मोठे वाटत राहिले. त्यांनी इतक्या वर्षात 500 ते 600 झाडं लावून मोठी केली आहेत. लहान नातवाला जपावं तशी अनेक लहान रोपटी आताही जपली आहेत. या पूर्ण वेळेत मला हा माणूस 80 वर्षाचा आहे असं कधीच वाटलं नाही. रिटायरमेंट झाल्यानंतर काका निसर्गाच्या कामांसाठी कायमचे रुजू झालेत. आजही सुट्टीचा दिवस सुखाचा झाला. नवीन माणसांना मिळालोय. सगळ्यांनी पोटभर खाऊ घातलं. सगळ्यांशी बोलून मनभर आनंद झाला. सगळे कवी फक्त वहीत कविता लिहितात, पण तांबे काकांनी मात्र जमिनीवर 500 कविता जगवल्यात. हा आनंद वेगळाच. निघताना काकांना ओरडून म्हणायचं होतं, ओ तांबे, तुम्ही तांब नाही 24 कॅरेट सोनं आहात सोनं. पण असो, त्यांना मला पुन्हा पुन्हा भेटायचं आहे. हे होते पुण्यातले तांबे काका. मुळात तळजाईच्या पठारावर दिवसातून खूपदा फिरायला जायचो आणि तिथे फिरायला गेल्यानंतर मला हा माणूस भेटला, असला अफलातून माणूस जो सतत 18 वर्ष झाडांसाठी काम करतोय. 500 ते 600 झाडं स्वतःची लावतोय. म्हणजे स्वतः लावलेले एक झाड बघणं खूप दुर्मिळ झालं आहे, परंतु हा माणूस 700 झाडं जगवतोय आणि ती झाडं मी स्वतःच्या डोळ्याने बघितले. त्यासारखी माझ्यासाठी सुखाची गोष्ट नाही आहे. आणि तुम्हीसुद्धा प्रत्येकाने एकतरी झाड लावावं आणि ते एक झाड जगवावं. मुळात आपली लावलेली हिरवळ जगवणं आणि ते आपल्यासमोर मोठी होताना बघणं, म्हणजे एखाद्या लहान पोरासारखी मोठी होताना बघणं, ही सगळ्यात भारी गोष्ट असते. तर वळूयात आपण पुढच्या कथेकडे. इतके सारे लोक आहेत, यात काही तरुणसुद्धा आहेत आणि या तरुणांना भावेल असा एक सीन सादर करतोय आपल्यासमोर. किसिंग टॉवर. खास तरुणांसाठी कथा आहे. किसिंग टॉवर ही पुण्यातलीच कथा आहे. मी सध्या आहे बेळगावात. बेळगावपासून 12 किलोमीटर गाव आहे माझं. तिथे आहे आणि मी 1 वर्ष मागचं पुण्यात होतो. त्या पुण्यात घडलेल्या काही घटना आपल्यासमोर सादर करतोय. त्यातली एक किसिंग टॉवर ही तळजाई पठारावरचीच घटना आहे. रविवारी पुण्यात असलो तर तळजाई पठाराची वाट कधीच चुकत नाही. तळजाई पठाराच्या कॉर्नरवर माझं नको म्हटलं तरी लक्ष जातच. तिथे एक 3 मजली उंच टॉवर आहे. आपलं प्रेम घट्ट बसलं की माणसं पॅरिसमधल्या आयफेल टॉवरला भेट देतात असं ऐकून होतो. पण या टॉवरवर बसलेली जोडपी बघून मलाही कधी कधी पॅरिसचा रहिवाशी असल्यासारखा फील येतो. हातात हात घालून थांबलेली ही जोडपी एकांतात बसलेली कबुतरांच्या जोडप्यापेक्षा काही कमी वाटत नाहीत. सुरुवातीस यांच्यात गुलुगुलू गप्पा होतात. नंतर हातातले हात घट्ट पकडले जातात. मुद्दामून काही भांडणं काढली जातात. फुगून बसलेल्या प्रियसीच्या चेहऱ्यावरील केस अलगद बाजूला सरून रुसवे दूर केले जातात. 4चा सूर्य 6ला गेला की सूर्याचा रंग बदलतो आणि इकडे यांच्या प्रेमाचा रंग बदलतो. जशी घरी जायची वेळ होते तसं दोघांमधील अंतर कमी होतं. आता ही संध्याकाळची वेळ.
जशी घरी जायची वेळ होते तसं दोघांमधील अंतर कमी होतं. एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं जातं. पापण्या खूप कमी वेळा मिटल्या जातात. तो तिला जवळ खेचतो. आपल्याच हातांनी तिची हेअर पिन काढतो. तिच्या केसांचं हलकं ओझं त्याच्याही त्याच्या खांद्यावर हलकंसं पसरतं. त्याचं नाक तिच्या नाकाकडे वळायला लागतं. तिच्याही हाताचा वेटोळा त्याच्या भोवती पडतो. लाल गुलाबी लिपस्टिकाचे ओठ शहरून त्याच्या ओठापाशी जातात. त्याने ती गुलाबी पाकळी आपल्या ओठात घेण्या अगोदरच ओठांची ग्रेट बेट होण्या अगोदरच मीच माझे डोळे मिटून घेतो आणि राधे कृष्ण असं म्हणत पुढची वाट चालायला लागतो. खरंच हा 3 मजली उंच टॉवर कधी कधी मला आयफेल टॉवरपेक्षा उंच वाटायला लागतो. ही आहे पुण्यातल्या त्या तळजाई पठाराच्या टॉवरची घटना. टॉवरचा सीन, टॉवरची गोष्ट. आणि एक कविता आहे. मुळात वारकरी संप्रदाय हा भारतातला किती भारी संप्रदाय आहे, ज्याच्यात ना जात पाळली जाते, ना याच्यात लिंग भेदभावाला महत्त्व आहे, आणि सगळ्या गोष्टी किती नीटसा. मुळात इथे माणसं माणसांना पाया पडतात, माणसं माणसांना देव मानतात. ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट कुठेच बघायला मिळत नाही. आणि ही गोष्ट माझ्याशी खूप जवळची आहे. ही गोष्ट माझी आहे. म्हणजे एखाद्या मुलाचा बाबा ज्यावेळेला दारू पितो, म्हणजे एखाद्या मुलाचा बाबा दारू पिणारा असेल तर काय होतं, त्या घराची वाट कशी लागते. आणि जेव्हा तो बाप दारू सोडतो त्यावेळेला त्या घरात कसं सुख नांदायला येतं, हळूहळू सुख त्या घराच्या जवळ कसं येतं, घरात शांतता कशी नांदायला लागते, त्याची ही गोष्ट आहे. ही गोष्ट माझी आहे, त्यामुळे माझ्या खूप जवळची आहे. बघू तुम्हाला किती जवळची वाटते. कविता घेतोय आता. कवितेचं नाव आहे थँक्यू पांडुरंगा. ओके, थँक्यू पांडुरंगा. संघर्ष, हां अगदी बरोबर. वा प्रतिम, हा खरंच. थँक्यू नागसेन, तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. पुढची कविता घेतोय. थँक्यू पांडुरंगा. बा पांडुरंगा. बा पांडुरंगा तू सगळ्यात स्वस्तातला देव. बा पांडुरंगा तू सगळ्यात स्वस्तातला देव, नाहीतर इतर देव परवडत नाहीत रे हल्ली. बा पांडुरंगा तू सगळ्यात स्वस्तातला देव, नाहीतर इतर देव परवडत नाहीत रे हल्ली. आणि तू तर गरीबाचा सुद्धा हात लावून घेतोस. तुझ्या इथे गांधींनी कधीच नाही उभारला वर्णभेदाविरुद्ध लढा. तुझ्या इथे गांधींनी कधीच नाही उभारला वर्णभेदाविरुद्ध लढा. कारण इथे काळा आणि गोरा सगळेच भेटतात गळा. पांडुरंगा तू एक काम मात्र भारी केलंस. पांडुरंगा तू एक काम मात्र भारी केलंस. माझ्या बाची दारू सोडवलीस रे कायमचीच. पांडुरंगा तू एक काम मात्र भारी केलंस, जे कोणालाच कधी जमलं नाही. माझ्या बाची दारू सोडवलीस रे कायमचीच. पूर्वी आईच्या कानाखाली बसणारे त्याचे ते राकट हात, पूर्वी आईच्या कानाखाली बसणारे त्याचे ते राकट हात हल्ली मंदिरात टाळ पिटतात. पूर्वी आईच्या कानाखाली बसणारे त्याचे ते राकट हात हल्ली मंदिरात टाळ पिटतात. पूर्वी तो 30, 90 किंवा क्वार्टर्स घेऊन उठायचा. पूर्वी तो 30, 90 किंवा क्वार्टर्स घेऊन उठायचा. पण हल्ली भजनाला बसला ना की जागचा हालत नाही रे. पांडुरंगा तू फेसबुकवर नाहीस. पांडुरंगा तू फेसबुकवर नाहीस, पण माझ्या अनफ्रेंड असलेल्या बाला माझा बेस्ट फ्रेंड केलंस. पांडुरंगा तू फेसबुकवर नाहीस, पण माझ्या अनफ्रेंड असलेल्या बाला माझा बेस्ट फ्रेंड केलंस. वारीत कोणापाशीही तूच सापडशील. अरे वारीत कोणापाशीही तूच सापडशील, कारण तू सगळ्या वारकऱ्यांचा एकमेव म्युच्युअल फ्रेंड आहेस. आता दारू बंद. आता दारू बंद, घरात असतो फक्त तुझ्या नावाचाच दंगा. आता दारू बंद, घरात असतो फक्त तुझ्या नावाचाच दंगा. पण उपकार कसे रे फेडू, पण उपकार कसे रे फेडू. तू बाला फक्त संत नव्हे तर शांत केलंस, त्याबद्दल थँक्यू पांडुरंग. ही कविता खूप जवळची वाटली आजपर्यंत आणि तितकी जवळची आहे. थँक्यू पांडुरंगा. त्यामुळे आषाढी कार्तिकी माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. मुळात बाबांनी माळ घातल्यापासूनचा त्यानंतरचा जो आमचा प्रवास आहे सुखाकडे सुरू झालेला, तो खूप सुंदर आहे. आणि
ज्यांचा म्हणजे माझा मी देवदेव करण्यापेक्षा माणसांना मदत करायला, माणसांमधला देव शोधायला जास्त महत्त्व देतो आहे. तरीसुद्धा हा देव मला जास्त पटतो, कारण की तो खूप भारी आहे. असो, तुम्हाला आवडत असावं, आय होप. मी जे काही वाचतोय ते. डेटॉल नावाची कथा आहे. मी ज्यावेळेला पुण्यात होतो त्यावेळची गोष्ट आहे. मला पुण्यानं खूप गोष्टी शिकवल्यात, खूप गोष्टी दिल्यात. त्यातलीच ही गोष्ट आहे डेटॉल. आता या गोष्टींना खूप महत्त्व आलं आहे. मुळात आता तुम्हाला कळेल की मी ही जी गोष्ट ज्यांच्याबद्दल सांगतोय त्यांच्याबद्दलच्या रिस्पेक्टची गोष्टी केल्या जातात, त्यांना मान सन्मान दिला पाहिजेत अशा गोष्टी केल्या जातात. आणि त्यांच्याबद्दलची जी गोष्ट आहे डेटॉल. मी दररोजच लेमन ट्री हॉटेलचा चौक ओलांडून जातो. जहांगीर हॉस्पिटल अगोदर एक मोठा पूल लागतो. मी रस्ता ओलांडून एक एक पाऊल पुढे टाकू लागतो आणि पूल चढायला लागतो. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता मला ते दोघे दररोजच दिसतात. हातात झाडू घेऊन रस्ता झाडणारी दोन नवरा बायकोंची जोडी. काकींचं महानगरपालिकेचं काम, मात्र काका कुठेच काम करत नाहीत. काही कारणामुळे काकांच्या हातून कामही होत नाही, म्हणून ते बायकोला मदत करायला येतात. कपाळावर लावलेलं गोलाकार कुंकू तिच्या फक्त कपाळावरच नव्हे तर रस्ता झाडतानाही सोबतच असतं. नवरा मदत करत असल्याचा कितीसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दररोज मला सांगताना दिसतो, त्यांचा चेहरा सांगताना दिसतो. कित्येक दिवस मी त्यांच्याशी लांबूनच बोलत असायचो. म्हणला जरा जवळ जाऊन बोलूयात. बोललो, काकी तुम्ही दररोज मला घरी जाताना ना बसच्या खिडकीतून दिसता नाना पेठेत. कसं काय? बाळ घर आहे तिथे आमचं, काकी बोलत्या झाल्या. तू जर तिथूनच जातोस तर घरी चहा घ्यायला ये की कधीतरी. हातातला झाडू फुटपाथवर ठेवत काका बोलते झाले. हे ऐकून बाहेर थांबलेला पाऊस माझ्या मनात सुरू झाला. असे आपल्या घराबाहेर रस्त्यावर भेटलेली माणसं जेव्हा आपल्या घरी बोलवतात तेव्हा खरंच हे विश्वची माझे घर हे शब्द खरे ठरतात. आपल्या घराच्या उंबऱ्याबाहेर देखील आपलं घर आहे याचा विश्वास येतो. झालं ठरलं. रविवारी येतो म्हणून सांगितलं. ऑफिसात पोहोचायची शेवटची 5 मिनिटं शिल्लक होती. मी घड्याळाचा काटा पाहिला, निघायचं होतं. निघतो म्हणून काकीनं सांगितलं. काकांकडे शेकँड करायला हात पुढे केला. त्यांनी माझ्या हाताला हलकेच स्पर्श केला आणि आपला हात सरकन मागे खेचला. त्यांना वाटलं माझा हात घाण होईल त्यांच्या हातामुळे, पण मला लक्षात आलं आणि मी उलट त्यांचाच हात घट्ट पकडला आणि बोललो, काका मला हात नंतर धुता येतीलच की, आणि मी इतका आहे तरी कुठे स्वच्छ. तुमचे तर हात पुण्याचे आहेत, पुण्याचे. पुढे निघून गेलो. त्यांचा हात घट्ट धरून पुढे निघून गेलो. मागे वळून परत पाहिलं. काका पहिल्यापेक्षा जोरात काम करताना दिसले. रोड जास्तच स्वच्छ होत होता. खरंच आपला हात कोणीही हातात घेऊ शकतो यावर काकांचाच विश्वास बसला. मी माझ्या हातांना कधीही डेटॉल लावू शकतो, पण आज त्यांच्या मनाला डेटॉल लागला आणि त्यांचं मन धुवून निघालं बस. बाकी हा माझा मोठेपणा नाही. मी फक्त माझं मन मोठं करायला निघालोय. माझ्याच मनाला डेटॉल लावायला निघालोय. तुमच्याकडे हे असेलच की डेटॉल. तर ही होती डेटॉल कथा. मित्रांनो, तुमच्याकडे ही डेटॉल असेलच तर हे डेटॉल प्रत्येकाच्या मनाला लावा. या विषयावर आधारित माझी शॉर्ट फिल्मसुद्धा आहे. भविष्यात ती ऑनलाईन उपलब्ध झाली तर तुम्हाला सगळ्यांना पाठवेनच. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, म्हणजे सफाई कामगारांना आपण कसा रिस्पेक्ट देऊ शकतो याची गोष्ट आहे. आणि साध्या पद्धतीने कसा आपण रिस्पेक्ट देऊ शकतो सफाई कामगारांना, तर याची साधी पद्धत आहे. आपण फक्त धीरज नमस्कार, म्हणजे आपण फक्त त्यांच्या जवळ जायचं, त्यांना फक्त गुड मॉर्निंग म्हणायचं, बाकी काहीच नाही. सगळे माझे मित्र येत आहेत आणि मला खूप भारी वाटतं. काजल दिलीप कांबळे, आकाश छान, ओके, थँक्यू काजल.
तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि आता एक रोमॅन्टिक काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम येतच आणि नाही म्हटलं तरी येतच, आणि काही काहींच्या आयुष्यात 4-5 प्रेम येतात. यावीत. माणूस प्रेमाने भरलेला असावा, बहरलेला असावा, खूप श्रीमंत असावा प्रेमाने. आणि त्या संदर्भातलीच एक कथा सांगतोय. कथा नाही, लघुलेख आहे. हां, तुझ्यासाठी आणलेला गजरा. मी एका पोरगीच्या जाम प्रेमात होतो आणि तिला मी पहिली भेट म्हणून एक गोष्ट दिली होती. त्या भेटीचीही गोष्ट आहे, तिच्या भेटीची आणि त्या भेटीचीही गोष्ट आहे. त्यामुळे ही ऐका, बघा आणि कळवा मला कशी वाटते ती. तुझ्यासाठी आणलेला गजरा. मुळात प्रेमात पडण्याची ही पहिली वेळ नव्हतीच. मुळात प्रेमात पडण्याची ही पहिली वेळ नव्हतीच. या अगोदर 1-2 पोरी माझ्या आयुष्यात येऊन गेल्याच होत्या. पण उगाच त्यांच्याबरोबर केलेलं प्रेम खोटं आणि तुझ्यावर केलेलं किती खरं याची अग्निपरीक्षा देण्यात मला वेळ घालवावासाच वाटला नाही. आणि खरं आणि खोटं काही नसतंच ग. असो, पण ती भावना मात्र खूप भारी होती. लहान बाळ जसं आईचा आग्रह धरून जवळ येतं, अगदी तसंच जवळ जावंसं वाटलं तुझ्या. एकमेकांना जाणून घेण्याचा तो काळ, नजरेने जमलेल्या ओळखी पुढे वाढवून ओळखीचे होण्याचा तो हळवा काळ, एकमेकांची गुलाबी स्वप्ने रंगवण्या अगोदर एकमेकांकडे असलेले अनोळखी रंग एकमेकांना लावण्याचा तो हळवा काळ, एकमेकांना भेटीच्या अचूक वेळा सांगून तू मुद्दामून एकटीनं उशिरा येणं आणि मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून ताटकळत उभं राहणं. नाकावर किती जरी राग असला ना तरी तू दिसल्यावर विसरण्याचा तो हळवा काळ. असो, मी तुझीनी माझी पहिली भेट जाणून बुजूनच घडवून आणली. तुला न कळतच मला भेटायचं होतं. म्हणजे तुला न सांगताच मला भेटायचं होतं. पण पहिल्या भेटीत तुला काय द्यावं हा सगळ्यात काळजीचा आणि आवडीचा प्रश्न. पण पूर्वी पाहिलेल्या अनेक जुन्या पिक्चरांनी हा प्रश्न सोडवला. आजवरच्या बऱ्याचशा हिरोंनी दिलेला गजरा मी तुला पहिली भेट म्हणून दिला. आणि तू सुद्धा 1 तासाने केलेला मेसेज मला खूप भारी होता. तू लिहिलं होतंस, हे बघ, मला गजरा अजिबात आवडत नाही, पण तरी देखील मी पहिली वेळ स्वतःहून केसात घातलाय. फोटो पाठवते नंतर. आणि हो, मला तू खरंच जुन्या पिक्चरातल्या हिरोईन सारखी वाटायला लागली होतीस. खूप दिवस झाले, गजरा सुकूनही गेला, पण आजही आठवतात त्या गजऱ्यातील ओली फुलं. हा होता गजरा. तिच्यासाठी मी दिलेला गजरा, आणि ही होती तिच्यासाठी दिलेल्या गजऱ्याची गोष्ट. आणि माझे खूप सारे मित्र येतात. अविनाश हुल्ले, नमस्कार. तुम्ही सगळे आलात, तुम्ही माझं सगळं ऐकताय. मुळात तुम्ही सगळे जेवून ऐकताय अशी आशा माझी, कारण की ताकद लागते माणसाला, एखाद्या माणसाला सहन करण्यासाठी, आणि तुमच्याकडे ती आहे मला सहन करण्यासारखी ताकद. सर, दर्द आहेच आयुष्यात, दर्द असलाच पाहिजे. अविनाश, दर्द आहेच. थँक्यू. आणि यानंतर मी शेण वाचतोय. मुळात शेण ही किती भारी गोष्ट आहे. आता शहरात असलेल्या माणसांना गावं आठवायला लागलीत. म्हणजे किती जरी शहर भारी म्हणलं तरी प्रत्येकाला वाटायला लागलं आपल्या गावात गेलं पाहिजे, आणि आपण आपल्या गावात सुरक्षित आहोत असं प्रत्येकाला वाटायला लागलं. आणि मुळात गाव शेणाशिवाय कधीच चालत नाही. इथे प्रत्येकाचं वा, तुम्हाला ऐकत आहे त्या सगळ्यांचं पहिलं प्रेम आठवलं, त्यांना आठवलं. असं मलाही आठवलं. ओके, थँक्यू. मी तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण देऊ शकलो, हे माझं भाग्य म्हणता येईल. शेण, मुळात शेणाशिवाय खेडी कधीच अपूर्ण आहेत, कायमच अपूर्ण आहेत. आणि ही आहे या खेड्यांची गोष्ट. शेण आणि आम्ही. शेणाविषयी काय काय खेड्यात होतं, त्याच्या काही गोष्टी आहेत खेड्यात शेणाच्या, त्यातली एक गोष्ट आपल्यासमोर आणतोय. आणि त्यानंतर मी शेणावर का लिहायला लागलो याची एक गोष्ट आहे. शेणाच्या 2 गोष्टी, शेण आणि आम्ही. मी घराच्या माडीवर बसलो होतो. माझ्यासमोर आरसा ठेवला होता आणि एका हातात दाढी करायची ट्रिमर मशीन. सुरुवातीला उगवलेल्या गालावरचे केस खूप भाव खाऊन जातात. गालावर वस्त्रा फिरवला की कोमल गाल सुद्धा राठ व्हायला लागतात, असा एका मित्राचा अनुभव होता.
त्यामुळे मी ट्रिमरसाठी पैसे खर्च केले होते. पण स्वतःला दाढी उगवते याचं जास्त कौतुक वाटत होतं. तिथं मी बसलो होतो. मी जिथं बसलो होतो तिथून गल्लीतली क्रिकेट खेळणारी पोरं नीटशी दिसत होती. त्यांचा 6, 4, आऊट या आवाजाचा किलबिलाट मला स्पष्ट जाणवत होता. त्यांच्या ऐकण्याच्या नादातच एका ठिकाणाचे केस जरा जास्तच कापले. उठून वाटत होतं की रागाने एखादी शिवीच हासडावी यांना. तेवढ्यात एकाने दिलीच शिवी. ए रांडेच्या पप्प्या, कशाला तिकडे खेळलास? रांडेच्या शेणात मारलास ना, बोल. पप्प्याचा मित्र बोलला. शिवी ऐकून हे बघायला, शिवी कुणी दिली हे बघायला खाली मान वळवली तर घराची पायरी चढताना शेजारचा शिंदे मामा दिसला. मामाचं वय साधारण 60 वर्ष. आपला जमिनीला घासणारा पायजमा आपल्या डाव्या हाताने पकडत शिंदे मामा घरात घुसला. लक्ष्मी, ए लक्ष्मी, असा हाका मारत मामा जिन्यावरून वरती चढत होता. माझी लक्ष्मी काकू वरच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. उळकीचा आवाज ऐकल्यावर काकीनं परत हाक दिली, या मामा, वरती स्वयंपाक करते. तसं मामा आमच्या घरात यायचा दररोजचाच माणूस. पण इतक्या सकाळी हा म्हातारा का आलाय म्हटल्यावर तरी काहीतरी चौकशीचं आणि चाडीचं काम असणार हे मात्र ठरलेलं होतं. मामा बसा, चहा घेताय? घ्या की हो जरा. त्या दोघांचं बोलणं सुरू झालं. ते ना मामा, इतक्या सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? मग ते मामा बोलायला लागले, अगं ते काय, ते आज पाहून येणार होते पोरगी बघायला. त्या मागच्या गल्लीतल्या परसूची पोर दाखवावी म्हणत होतो. हा विषय ऐकताच लक्षात आलं, ही ती रेश्मा असावी, माझ्यापेक्षा वरच्या वर्गातली. तिच्याच लग्नाची बोलणी चालू असावी ती. मला माहीत होतं, जवानीच्या सुरुवातीस तिनं माझ्या एका मित्राचा हात धरला होता. नंतर तो गेला सोडून तिला. नंतर खालच्या वाड्यातल्या संख्याबरोबर तिचं काहीतरी सुरू असावं अशी चर्चा होती मित्रात. माझ्या विचारांना फाटा देत मामा बोलला, लक्ष्मी, कशी वाटते ग तुला ती पोरगी? काकू उत्तर देऊन मोकळी झाली, अहो मामा, नको ती पोर, दुसरी कोणतरी चांगली बघा, तिने लई ठिकाणी शेण खाल्ले. होय काय? चायला माहीतच नव्हतं. आता मी ट्रिमर थांबवला होता. म्हटलं मामाला विचारू, मामा, तुमच्या मुलानं कुठं शेण खाल्लंय? म्हणून घरात डोकावलो, पण तोवर मामा पायऱ्या उतरून निघाला होता. आकाश. म्हणजे अशी असतात या खेड्यातल्या गोष्टी. म्हणजे मुलींनी किती शेण खाल्लं हे मात्र प्रखरतेने लक्षात ठेवलं जातं. आणि मुलांना आपण किती ठिकाणी लपडी केली ते चालतात, परंतु मुलगी मात्र व्हर्जिन लागते. ह्या खूप विरोधाभासी गोष्टी आहेत. त्यामुळे आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे, जाणून बुजून, जातीने. प्रेग्नेंट बाप. यानंतरची कथा आहे. बोक्स सर नमस्कार, मी तुमचा फॅन आहे, खूप काही ऐकायचं आहे. ओके, फॅन काय नाही, तुम्ही माझे मित्र आहात, प्रमोद चांदेकर. आणि आपण ऐकूयात पुढच्या काही कथा. प्रेग्नेंट बाप. तुम्हाला कथा नकोशी वाटली तरी मला कमेंटमध्ये सांगा की तू थांबव, आता मी थांबवेन. प्रेग्नेंट बाप. मुळात प्रेग्नेंट असताना फक्त आई प्रेग्नेंट अशी असते असं म्हणलं जातं, परंतु बापही प्रेग्नेंट असं राहू शकतो. बापसुद्धा एखाद्या मुलाचा प्रेग्नेंट असू शकतो, ही सांगणारी कथा. बघा तो बाप कसा प्रेग्नेंट आहे. बायकोला दिवस गेले. पहिल्या 3 महिन्यात काळजी घ्यायची असते, त्यामुळे तिला नाजूक गोष्टीही त्याने उचलू दिल्या नसतील. घेतला असेल त्यांना आपल्या बायकोचं थोडं बाईपण. केली असतील बायकोची कितीतरी कामं स्वतःच. बायकोच्या पोटात छोटा गोळा तयार होऊ लागल्यावर त्याच्याही पोटात वाढत होता काळजीचा गोळा. 5व्या महिन्यात पोट जास्त दिसू लागल्यावर बायको पोटावर हात ठेवून दाखवायची त्याला. मग तो तिच्याकडे बघून हसायचा, खूपदा हसायचा.
बायको कधीतरी विचारत असायची, काय वाटतं, आत कवी असेल की कवयित्री? त्यावेळी त्याला काही बोलताच यायचं नाही, कारण त्यापेक्षा त्याला बाप होणं मोठं वाटायचं. शेवटचे 2 महिने उरल्यावर खूप जपलं त्याने तिला. तिचा थोडा व्यायाम व्हावा म्हणून तो दररोज चालायचा तिच्यासोबत रात्रीच्या वेळी काही पावलं. तिला हवं नको ते अगदी त्याने सगळेच जाग्यावर नेऊन दिलं. तिच्या वाढत्या पोटावर आपले हात ठेवून वाचायचा असेल तो एखादी कविता, घेतली असेल त्यानेच तिच्या पोटाची नाजूक पप्पी, अगदी बाळाला दुखू नये याची काळजी घेऊन. शेवटच्या महिन्यात बायको माहेरी गेली. दिवसांची अगदी उलटी गिनती सुरू झाली. त्या कमी दिवसात त्यानं कितीतरी स्वप्न रंगवली होती बाळांची. बाळाच्या पाऊंडमधल्या वाढणाऱ्या वजनापेक्षा कितीतरी वजनी स्वप्न होती ती. किती ती काळजी, सिझर होईल की नॉर्मल, सिझर झालं तर किती त्रास होईल तिला. शेवटचा दिवस आला. बायको दवाखान्यात दाखल झाली. डिलिव्हरीची वेळ आली. हा बाहेर बसून वाट बघत होता. बायकोचं डिलिव्हरीचं ओरडणं त्याला सहन झालं नाही. जिला आपण कधीच त्रास दिला नाही, तिला असा त्रास होताना बघून त्याच्याही मनाची तळमळ वाढत होती. पण तरीही त्याने एकही अश्रू डोळ्यातून बाहेर काढला नाही. इतक्यात दरवाजा उघडला गेला. तो आत शिरला. मनात धडधड होती. कोणीतरी बोललं, तुम्हाला मुलगी झाली. एका पोरीने बापाला जन्म दिला आणि इतके दिवस डोळ्यात जमून ठेवलेल्या एका आनंदाश्रूची डिलिव्हरी झाली. कोण म्हणतं बाप प्रेग्नेंट नसतो? अशा रीतीने मित्र पुनीत मातकर बाप झाला. आज तुझ्या सगळ्याच हुद्द्यांना कमी करणारा एक मोठा हुद्दा लागला. मित्रा, तू बाप झालास आणि आम्ही काका झालो. बाकी गडचिरोलीच्या जंगलात नाजूक फुल फुललंय असंच म्हणेन. बाळाला बघायला उत्सुक आहोत. अभिनंदन, आकाश. हां आणि तिचा बापाने ही कथा ऐकली. ही सगळ्यात गोष्ट माझ्यासाठी भारी आहे. पुनीत दादा, हां, मी ही कथा वाचली, भारी वाटते. आणि त्याचवेळी तू इथे लाईव्ह आलास, थँक्यू लाईव्ह आल्याबद्दल. आणि अशा खूप साऱ्या मित्रांच्याच गोष्टी आहेत, माझ्या आयुष्यात आलेल्या माणसांच्याच गोष्टी आहेत. काजल दिलीप कांबळे, महती फाउंडेशनकडून तुमचे अभिनंदन. थँक्यू काजल. आणि मुळात तुम्ही मला इथे आणलं आहे, हा माझ्यासाठी ही माझ्यासाठी भारी आणि चांगली बाब आहे. त्याशिवाय मी इतर लोकांपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. मुळात तुम्ही तुमच्या विचारमंचावर आणून आम्हाला मोठं केलं, इतकंच. बापाच्या गोष्टी माझ्या आजूबाजूला सभोवताली असलेल्या माणसांच्याच मी गोष्टी सांगतो कायम, आणि त्या खूप खऱ्या असतात. त्यातलीच एक गोष्ट माझ्या बाबाविषयीची. बापाच्या गोष्टी भाग 1. बघा ना, म्हणजे जितकी आई महत्त्वाची आहे तितकाच बापसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि बाप किती खडतर असतो. आणि बाप ज्या ज्या ठिकाणी सर्व्हिस करतात ते त्या ठिकाणी कसे कष्ट खाऊन जगतात, किंवा आर्मीत असलेल्या बापाची कशी कथा असते, तशीच त्या आर्मीत असलेल्या एका माझ्या बापाची कथा. बापाच्या गोष्टी भाग 1. माझा बाप आर्मीत होता. त्यांची त्यातली काही वर्ष श्रीलंकेत गेली, म्हणजे 3 वर्ष तरी. 1986 साली बाप भारताच्या शांतीसेनेत होता. त्यामुळे आजही त्यांना बऱ्यापैकी तामिळ भाषा जमते. तेव्हा भारताची मिलिटरी तुकडी श्रीलंकेत पाठवण्यात आली होती. त्यानंतर सुरू झालं LTT अर्थात तामिळ लिबरेशन येलम आणि भारतीय सैन्याचं युद्ध. त्यातले खूपसे किस्से आज बापाने सांगितले. त्यातलाच एक किस्सा सांगतोय. बाप 2nd मराठा बटालियनमध्ये होता. त्यांच्याबरोबर गुरखा आणि इतर बटालियन होतीच. श्रीलंकेच्या विविध भागात लष्कर हलवलं जाई. मग लष्कराचा ताफा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघे. वाटेत चारी बाजूला लक्ष ठेवून ताफा पुढे निघत असायचा. लक्ष काटेकोरपणे ठेवत जावं लागे, कारण
वाटेत कुठे भूसुरुंग पेरले असतील हे सांगताच यायचं नाही. एक दिवस बापाचा ताफा पुढे जात होता. रांगेत ट्रक होते खूप सारे. बाबा आणि त्यांचे मित्र आजूबाजूला सुरक्षेसाठी. पहिल्या ट्रकमध्ये 27 सैनिक होते. सुरक्षेसाठी बाजूने चालणाऱ्या लोकांची नजर खूप करडी असायला लागते, खूप तेज असायला लागते. वाहने पुढे जात होती. सैनिक पुढे थोडं थोडं अंतर कापत चालले होते. कुणालाच माहीत नव्हतं की पुढे काय होईल. तितक्यात LTTEने वाटेतला पहिला भूसुरुंग उडवून टाकला आणि एका क्षणात पहिल्या ट्रकचे तुकडे तुकडे झाले. सैनिकांनी भरलेली ट्रक हवेत उंच उडाली. त्यावेळी बाबा फक्त 100 फूट लांब असतील. सगळ्यांच्या शरीराचे तुकडे झाले. 27 पैकी 26 मराठे मारले गेले. फक्त एकच वाचला. त्यांच्या मांसाचे तुकडे गोळा करण्यात आले. त्यांना तिथेच अग्नी देण्यात आला. सगळ्यांसाठी एक स्मारक बांधण्यात आलं. त्यांच्या घरच्यांसाठी त्यांची राख गावी पाठवण्यात आली. त्यांच्या घरच्यांसाठी त्यांची राख गावी पाठवण्यात आली. सोबत्यांसाठी आलेलं पाणी डोळ्यातच दाबून बाबांचं सैन्य पुढे चालू लागलं. सैनिकांच्या युद्धांच्या लढाईच्या कथा फक्त खूप ऐकायला रम्य असतात, परंतु जी जीवांची हानी होते, जी सैनिकांची हानी होते ती खूपच वाईट. म्हणजे त्यावेळी जर माझे बाबा 100 फूट जवळ असते तर माझे बाबा त्याच ठिकाणी गेले असते. म्हणजे सतत बंदुकीच्या टोकावर मरण घेऊन जगणं म्हणजे काय असतं तर ते इंडियन आर्मीला माहीत आहे. आणि त्यात माझे बाबा होते याचं मला खूप आज भारी वाटतंय. आणि खूप साऱ्या कथा आहेत. आता मी या लॉकडाऊनच्या काळात त्या सगळ्या कथा मी ऐकतोय आणि या सगळ्या कथा जगतोय एका अर्थी असं म्हणता येईल. आणि मला असं बसून मी खूपच अनकम्फर्टेबल झालो होतो, त्यामुळे असं बसण्याची वेळ आली. असो, खरं मी या शांत ठिकाणी तुम्हाला या गोष्टी वाचून दाखवतोय आणि एवढं भारी वातावरण सॉलिड आहे सगळं. त्यामुळे आमच्यातल्या असलेल्या सगळ्या मित्रांना लाईव्हवरच्या इकडे या असं मी कधीतरी आमंत्रण देतोय. याच कधीतरी तुम्ही इकडे. विनोद गोडबोले मस्त, खूप छान, थँक्यू. आणि कदाचित ही आता शेवटची वगैरे कथा वाचेन मी. आता रिलेशन या लॉकडाऊनच्या काळात काही ठिकाणून डिवोर्सचे अर्ज दाखल केले गेले किंवा डिवोर्सची मागणी केली गेली. मुळात नाती इतकी कमकुवत झाली आहेत, नाती माणसाने इतक्या लवकर सोडाविषयी वाटत आहेत, याचंच खूप वाईट वाटतंय. पुण्यात असताना शेजारी नाना आणि नानी राहायचे, त्यांची कथा सांगतोय. म्हणजे नाती कशी असली पाहिजेत, नाती का टिकतात याची गोष्ट आहे. मावशी आणि नानाची लव्ह स्टोरी. पुण्यात आलेल्या पहिल्या दिवसापासून बघतोय. इथे माणसं शेजापाजाऱ्यांशी जास्त बोलत नाहीत. मग आमच्यासारख्या रूमवर राहणाऱ्या पोरांची तर गतच वेगळी. थेट रूम ते ऑफिस आणि रूम ते मेस हाच आमचा दररोजचा संसार. वाटेतल्या माणसांशी कोणीच बोलत नाही, पण आपण जरा बडबडे आहे. जेव्हा समोरच्या माणसांशी आपल्या मनाच्या तारा जुळतील असं वाटतं, अशा वेळी बोलून मोकळं होतं. आपले तोडके शब्द जोडून माणसं जोडायची बस. अशीच माझी ओळख शेजारच्या लक्ष्मी मावशीशी झाली. ती दारात धुनी भांडी करायची आणि मी सायकल धुवायचो. त्यातूनच आमची ओळख. मुकं राहून एकटं राहण्यापेक्षा बोलून 4 माणसं जोडावी इतकंच. मावशी 60 वर्षाची आहे, तरीही आपल्या तरुण सुने एवढंच काम करते. आजारी पेशंट आणि नवीन जन्म झालेल्या बाळांची काळजी घेण्याचं काम करते. नाना 70 वर्षाचे आहेत. मधुमेह आणि इतर आजारांनी त्यांचं शरीर थकत चाललंय. त्यामुळे चालताना देखील त्यांच्या शरीराचा बराचसा भाग लटापटा हलत असतो. पण त्यांचं बोलणं मात्र एकदम स्पष्ट, कडक, एकदमच खडा आवाज आहे त्यांचा. किती दिवस झाले मी नानांशी बोललोच नाही. नानाही मला म्हणायचे दररोज,
बाळ चाललास ऑफिसला? पण तरीही नाना मावशीचा नवरा आहे याची मला माहितीच नव्हती. मग परवा सायकल धुताना नाना येत होते आणि मग मावशी पदर कमरेला खोचत म्हणाल्या, आला बघ माझा हिरो. मावशी जवळ येऊन माझ्या म्हणाली, आला बघ माझा हिरो. मावशींच्या तोंडचे शब्द ऐकून सगळ्या वातावरणात गुलाबी अत्तर पसरल्यासारखं वाटायला लागलं. तरुण वयातील गर्लफ्रेंडला सुद्धा लाजवेल असं मावशी बोलली. इतक्या वर्षातही त्यांचं प्रेम 25 वर्षाचं आहे याचं मलाच खूप भारी वाटलं. काल मावशीने चहा प्यायला घरी बोलवलं होतं. चहा घेतला. नाना शेजारीच आडवे झालेले. काय निवांत राजेशाही झोप घेतले? मी नानांना बोललो. अरे त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट सोसलेत. मग आता शरीर साथ देत नाही म्हणून झोपावं लागतं. मी त्यांच्यापेक्षा 10 वर्षानं लहान आहे. तुला माहित आहे कसली दिसायची ते पूर्वी? काय ते घारुळे डोळे, काय त्यांचा तो बांधा. आता फक्त आजारपणामुळे हे असं, मावशीनं सांगितलं. शेवटपर्यंत बोलताना मला एकच गोष्ट जाणवली की नानांच्या विषयी मावशीच्या मनात खूप आदर आहे आणि जोपर्यंत नात्यातला हा आदर टिकून आहे तोपर्यंत कोणतंही प्रेम तरुणच राहतं. असो, पण शेवटी मला मावशी आणखी एक बोलली. तुला माहिती आहे आमच्या हिरोचे आज केस डाय करायचे आहेत आणि सोबत दाढीही करायची आहे आणि ती आता मीच करणार आहे. हे ऐकून कान कायमचे सुखावले. कारण मावशी या वयात आदराने सगळ्या गोष्टी करतात आणि आम्ही नात्यात स्पेस नाही आहे अशी तक्रार करतोय. आकाश बोकमोरकर. तर ही गोष्ट होती पुण्यातल्या नाना नानींची. ओके, हा उच्चार आवाज आरोह अवरोह सुंदर रे. थँक्यू पुनीत दादा. मला माहीत नाही नेमकं कसं येतोय तिकडे आवाज. मी वाचतोय बस की काय काय होतंय, कसं कसं आहे. म्हणजे माझ्या पद्धतीने सगळं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बहुतेक माझं बऱ्यापैकी वाचून झालंय. म्हणजे जितकं मी निवडलं होतं तितकं तरी बघू काय एखादं वाचायचं राहिलंय का. हां, तर आणखी एक शेणाची गोष्ट वाचायची आहे. ती मी वाचून घेतोय. बापाच्या गोष्टी. शेण आणि आम्ही भाग 5वा. मी शेणावर खूप लिहायला लागलो. 5-6 भाग लिहिले आणि आम्ही दररोज शेणावरच चर्चा करायचो की शेण आणि माणसाचं रिलेशन काय आहे. तर त्यावर हे भाष्य आहे. बघा कसं वाटते तुम्हाला ते. शेण आणि आम्ही भाग 5वा. काय रे तुम्ही शेणावर बोलताय? एका मित्राचा अलगद प्रश्न आला. दुसऱ्या मित्राने नीट ऐकून घेतला आणि शेवटी त्याने त्यालाच एक सीधा साधा प्रश्न विचारला. समज एका बाजूला कुत्र्याने संडास केले, मध्ये बरोबर तूच हागलायस आणि त्याला लागूनच म्हशीचं शेण आहे. तर जर त्यापैकी एकात तुला तुझा हात घालायला सांगितला तर कशात घालशील? त्यानं खूप विचार केला, जरा डोकं खाजवलं आणि खालच्या स्वरात म्हणाला, मी शेणात हात घालीन. त्याचं डोकं जणू शेणखतासारखं सुपीक झालं. कसं काय माहीत, पण आमच्या जीवनावर जरा शेणाचे जास्त संस्कार झालेत. म्हणजे गाई म्हशी हागल्या तरी धाडस करून तिला हागली असं म्हणता येत नाही, पण शेण म्हणताना किती आदर येत होतो. नाहीतर माणसांच्या शीविषयी नुसता तिरस्कार, कोणीच बोलत नाही आदरार्थी. घरातली शेणाने सारवलेली जमीन कायमच जिवंत वाटत राहते. पाणी जरी सांडलं तरी शोषून घेते आणि लहान बाळ जरी मुतलं तरी पोटात घेते ती शेणाची जमीन. भिंतींना कान असतात असं आपण नुसतं म्हणायचंच. सिमेंटच्या भिंतींना कुठले आले तो कान? खरे कान तर मातीच्या भिंतींना असतात.
म्हणून तर कित्येकदा गावातली आई ह्या मातीच्या भिंती शेणा मातीने लिपत असते. कित्येकदा आमच्या घरातली टूथपेस्ट संपायची. मग सूर्य उगवत असताना आम्ही मावळलेलं तोंड घेऊन चुलीसमोर बसायचो. बाबा 1-2 मिनिटं तोंडाकडे बघायचे आणि चहा ओटाना लावत म्हणायचे, ए अक्षा, लाव ती चुलीतली राख. मी पण तीच लावली आज. आता ही राख म्हणजे अख्खी चुलीत जळलेली शेण. सुरुवातीस जरा वेगळं वाटलं, पण 1-2 वेळा घासलं की पेस्टला बेस्ट पर्याय मिळून जातो. मग यांची पिले को सफेद बनाने वाली ताकद लक्षात येते. हे याचे गुणधर्म बघून मला ही गोष्ट रामदेव बाबांना सांगण्याचा मोह होतो. बाबा बघ, पहिले इस्तेमाल किया है और फिर विश्वास किया है. भांडी घासायचा साबण किती पण ब्रँडेड असू देतो, पण आमच्या आईने तो ब्रँडेड साबण शेणीच्या राखेत मिसळून त्या ब्रँडची माती केलेली नाही असा एकही दिवस माझ्या नजरेत नाही. तिने भांडे घासताना कायमच पहिला शेणाची राख आणि साबण मिसळूनच लावलाय. खरं तर हा सुवर्णक्षण पाहायला त्या कंपनीचा CEO असायला हवा बस. तो हा प्रसंग पाहून आमच्या एखाद्या म्हशीला त्याच्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणूनच जाहीर करेल. आणि तसं नाही केलं तर कंपनी तोट्यात जायला तो स्वतःच जबाबदार राहील इतकंच. ही होती शेणाची गोष्ट. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत शेणाच्या, त्या मी माझ्या वॉलवर टाकत जाईनच. माझं नाव आहे आकाश बोकमुरकर आणि मी फेसबुकवर आकाश बोक्स या नावाने लिहितो. त्यामुळे तिकडे सुद्धा मला बघू शकता. मीही तुमचं वाचत जाईन, तुम्हीही माझं वाचत झाला. आपण एकमेकांचं आवडलं तर एकमेकांचं कौतुक करू, एकमेकांचं आवडलं नाही तर एकमेकांना शिव्या देऊ प्रेमाने. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि आपण आत्तापर्यंत तुम्ही माझं ऐकलं आहे. इतका वेळ लाईव्ह राहून या सोशल मीडियाच्या जमान्यात एखाद्याला सहन करणे साधी गोष्ट नाही आहे. आणि तुम्ही मला सहन केला आहे याबद्दल तुमच्या सर्वांचे पहिल्यांदा आभार. आणि महती फाउंडेशन आणि काजल आणि संघमित्र सर, दीपाली, या सगळ्या पोरांचे आभार ज्यांनी मला लाईव्ह आणण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं, मला कळवलं या सगळ्या गोष्टी. आणि मी पहिली वेळ कुठल्या तरी फेसबुक पेजवर लाईव्ह गेलो आहे आणि मला माहीत नाही कार्यक्रम कसा झाला, तो तुम्ही कळवालच. छान वाचन, ओके, थँक्यू. मी पहिली वेळ कुठल्या तरी फेसबुक पेजवर वाचतोय आणि बरं वाटलं मला ऐकून. आणि पहिला एक्सपिरियन्स खूप सॉलिड होता. असेच माझ्यासोबत राहा, मीही तुमच्यासोबत राहीन. आपण एकमेकांचं वाचूयात, एकमेकांचं ऐकूयात. आणि किती भारी वातावरणात मी आता वाचलंय तुम्हाला दाखवतोय. ही आहे आमच्या काकूंची बाग काजूची. आणि इथे बसून मी आता सगळं वाचलंय. आणि तुम्हीही आता या कोरोनाच्या काळात, कोरोनाची लढाई इथून पुढे संपणारी नाही आहे. त्यामुळे आपण एक वर्षभर कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घेऊयात. मला कोरोना होणारच नाही या आविर्भावात जगण्यापेक्षा मला तो होऊ नये यासाठी आपण काळजी घेऊयात. आपण तरुण आहोतच, तरुण या देशाची शक्ती आहे आणि या शक्तीप्रमाणे वागूयात आणि आपल्या देशाला खूप चांगल्या स्तरावर नेऊयात. त्यामुळे कोरोना हे संकट म्हणून बघण्यापेक्षा संधी म्हणून किती बघता येईल यावर आपण जरा विचार करूयात. त्यामुळे तुमची रजा घेतोय. इथून पुढे तुमची काळजी घ्या, तुमच्या परिवाराची काळजी घ्या. आपण भेटत राहूच. थँक्यू, बाय बाय, गुड डे, लव यू ऑल.